नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, अटीसह घड्याळ चिन्ह वापरा असे निर्देश कोर्टाने अजित पवारांच्या गटाला दिले। मात्र कोर्ट काय म्हणाल यावरून दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांची सुरुवात झाली। पाहूया एक रिपोर्ट। अजित पवारांना राष्ट्रवादीचं चिन्ह तर मिळालं, मात्र अद्यापही ते प्रकरण कोर्टात असल्यानं घड्याळ चिन्ह वापरताना प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं लिहिण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्याचबरोबर कोर्टानं निवडणूक आयोगाचेही कान टोचले। कोर्टानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सूचना दिल्या आहेत की घड्याळ या चिन्हाबाबतचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। याची मराठी, हिंदी, इंग्रजी या वृत्तपत्रातून जाहीर नोटीस प्रसिद्धीस द्या। नोटीसमध्ये घड्याळ या चिन्हाचा वाद कोर्टात असून ते कायमस्वरूपी वापरावं की नाही हे कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असेल असं नोटीसमध्ये नमूद करण्याचं कोर्टाने बजावलंय। शिवाय पक्षाची जाहिरात, बॅनर, पोस्टर किंवा इतर वापरावेळी हे घड्याळ चिन्हाच्या वापराचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असा संदेश लिहिण्याच्या सूचना दिल्या आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं कोर्टात याचिका केली होती, ज्यात राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांनी स्थापन केला। अनेक ठिकाणी घड्याळ म्हणजे शरद पवारांचा पक्ष मानला जातो असा आक्षेप शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आला। त्यावर निवडणूक होईपर्यंत तुतारी चिन्ह हे शरद पवारांना तर घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना वापरण्यास कोर्टानं परवानगी दिली। मात्र घड्याळाचा वाद कोर्टात असल्यामुळे ते वापरताना सूचनाही दिल्या। आम्हाला मिळालेलं चिन्ह हे त्या ठिकाणी थांबावं हा त्याच्या पाठीमागचा अट्टास होता, तो पूर्णपणाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। असं आहे, ते स्वतःला डॉक्टर म्हणतात, अजून वकिली त्याने लावली नाही। कदाचित डॉक्टर, ॲडव्होकेट, पुन्हा आर्किटेक्ट असे 4-5 वकिली त्याने आपला हे लावावं स्वतःच्या पाठीमागे। अटी शर्ती म्हणजे काय की आम्ही जाहिरात द्यावी की घड्याळ चिन्ह आमचं आहे। त्यांना जी भीती आहे की घड्याळ चिन्हाच्यामुळे शरद पवारांना मानणारा मतदार हा त्यांना मतदान करणार नाही, ही जी भीती आहे हे घालवण्यासाठी आम्ही जाहिरात देणार आहोत की आम्हाला घड्याळाचं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मिळालेलं आहे। आता ही अटी शर्ती म्हणजे काय, एकदा जाहिरात द्यायची आहे ती, पण घड्याळाचं चिन्ह वापरून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। आता ज्याच्यात माझी टिंगलटवाळी केलेली माननीय तटकरे साहेबांनी फक्त मी जे कोर्टात बसलेलो असून ऐकतो ना ते मला समजतं। सच अ डिक्लेरेशन शॅल बी इनकॉर्पोरेटेड इन एव्हरी पॅम्पलेट, in every advertisement, in every audio or videos। ते याच्यावरती माझी अक्कल काढत होते ना। मी फार कमी शिकलेला माणूस आहे, पण मी कोर्टात असतो, मी बसून शांतपणाने ऐकत असतो। महाराष्ट्र बघते अक्क 6-6 पदं घरात देऊन सुद्धा तुम्ही शरद पवारांवरती 6-6 पदं मिळाली तुमच्या घरात, पोराला, पुतण्याला, पुरीला। आमच्यासारख्या ज्येष्ठांचं पालकमंत्री पद कापलं ते अजित पवारांनी तुमच्या प्रेमापोटी। बोलायला लाज जाऊ नका, मी तुमचं कधी नावही घेत नाही तटकरे साहेब। निवडणूक आयोगाकडे जेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगितला होता, तेव्हा निवडणूक आयोगानं पक्षाची घटना किंवा पक्षाची संरचना या मुद्द्यांऐवजी विधानसभेतलं संख्याबळ कुणाकडे या आधारावर अजित पवारांना राष्ट्रवादीची मालकी दिली होती। त्यावरूनही कोर्टानं निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले। कोर्टाने म्हटलंय की पक्षाच्या संघटनात्मक ताकदीऐवजी फक्त आमदारांच्या संख्येवर निवडणूक आयोग मूळ पक्ष कुणाचा हे ठरवत असेल तर निवडणूक आयोग पक्षातील फूट मान्य करत नाही का? 10व्या परिशिष्टात राजकीय पक्षातील फुटीला मान्यता देता येत नाही, ही बाब दुर्लक्षित केली तर आयोगाने बंडखोरीला मान्यता दिल्यासारखं ठरतं। त्या आधारे फुटीर गट निवडणूक चिन्हावर दावा करू शकतील, ही मतदारांची थट्टा नाही का? बंडखोरीला प्रोत्साहन देणं हा 10व्या परिशिष्टाचा हेतू नाही, अशा शब्दात कोर्टानं निवडणूक आयोगाला खडसावलं आहे। घड्याळ हे चिन्ह वापरासाठी आम्हाला जी काही मान्यता दिली असेल ते पूर्णपणाने रद्द करावं, त्याला स्थगिती द्यावी, याच्यासाठीच हा अट्टास केला गेला होता। त्यांना चपराक बसली, घड्याळाचं चिन्ह वापरायला परवानगी दिली, ठीक आहे। त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे की एक जाहिरात आम्ही द्यावी, पण म्हणूनच माझ्या सांगण्याचा मतितार्थ काय की सर्रास खोटं बोलणं आणि प्रत्येक गोष्टीचा विपर्यस्त करणे हीच ज्यांची आयुष्यभरातली भूमिका राहिली। हे काय त्याच्यापेक्षा गेले कित्येक दिवस सांगतायत ते एकदा जागा वाटप करा, आमच्याबद्दलची कशाला तुम्ही काळजी करताय? तुमच्या वाट्याला पहिल्या जागा किती येत आहेत, कोणत्या येत आहेत ते एकदा जाहीर करा ना। ही कोर्टाने दिलेली ऑर्डर आहे, कोणातरी पाठवत जा ना हिअरिंग ऐकायला।
ते दुसऱ्याकडनं फोनवर माहिती घेण्यापेक्षा आपला एक कोणतरी माणूस तिथे बसलेला असावं. सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं माहितीये की सिगरेट स्मोकिंग इज इंज्युरियस टू हेल्थ. आता तुम्ही समजा एवढी सिगरेटची पाकिट आहे एका डब्यामध्ये आणि फक्त वरती लावलंय सिगरेट स्मोकिंग इज डेंजरस टू हेल्थ. त्याचा अर्थ त्या सगळ्याला लागू झाला. तुम्हाला प्रत्येक पाकिटावर लावावं लागतं ना. तुम्ही म्हणाल आम्ही एक काढून सोडून देऊ, तसं नाही. तुम्ही जेवढं प्रिंटिंग कराल त्या प्रिंटिंग मध्ये सगळ्यावर लिहावं लागेल तुम्हाला. आणि त्याचा एकच अर्थ निघतो की द पॉलिटिक्स प्लेड बाय तटकरे, अजित पवार अँड एव्हरीबडी इज इंज्युरियस टू महाराष्ट्र. भाग्यश्री कुलकर्णी देशपांडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.